काय रे शिरीष, काय झालं? आय्या नानांना झालंय तरी काय? अगदी विक्षिप्त माणसासारखे वागतात. काय केलं त्यांनी? तुला काही बोलले का? बोलले नाहीत काही. अगं पण पोशाख बघ ना कसा विदूषकासारखा केलाय ते. या असल्या पोशाखात त्याला माझ्या मित्रांपैकी कोणी पाहिलं तर ते लाच काढतील माझी. पायजम्यावर बुश शर्ट, खाली कॅनव्हासचे बूट आणि वरती कॅप. शी, मी बघते. हा, अहो हे काय? हा असला विचित्र पोशाख घेऊन कुठं निघालात? हसतील कुणी? का? काय झालं? शेपूट बिपूट फुटलं का काय मला? अहो पायजम्यावर कॅनव्हासचे शूज, ही कुठली फॅशन? फॅशन नव्हे, सोय. पाय माझं बूट मी माझ्या पैशातनं खरेदी केलेली. माझी मी सोय पाहिली, त्यात इतरांनी हसण्यासारखं काय? अहो त्याच्या कोणी मित्रांनी बघितलं तर? असं चिरंजीवाना विचित्र वाटतंय का? ठीक आहे, उद्यापासून सूट बीट घालून जाऊ, पण आज आता हा असाच. तुला काय आणायचं येताना? हो, 1 पाव किलो गवार आणि पाव किलो टोमॅटो आणा. अहो जरा थांबा, पिशवी देते. घ्या. डबल रूम मधनं ब्लॉक मध्ये आलीस, पण चाळीचा पाव किलोचा हिशोब सुटला नाही तुझा अजून. अहो घरात इनमिन 3 माणसं, लागते किती असं? आता घरात सून आली, माणसं वाढली की वाढेल आपोआप. स्वप्नच पहा. आई, हे नाना रोज ह्या वेळेला जातात तरी कुठे? मी तुला विचारतोय आई. अरे मॉर्निंग वॉकला जातात ते. इतक्या उशिरा? 8 वाजत आले ताई. मॉर्निंग वॉकचा बहाणा करून आणखी कुठे जात नाहीत ना? असं विचारतोयस त्यात ती तुला ठाऊक असणारच. तरीही सांगते, रोज 8 ते 10 2 तास एका ट्रान्सपोर्ट कंपनीत हिशेब लिहायला जातात ते. का पेन्शन पुरत नाही? कमी देतो त्या पैशात घर खर्च भागत नाही? कमी पडतायत ते? तसं नाही रे,
असं रिकामं घरात बसण्यापेक्षा मन रमव म्हणून ते. म्हणून नोकरी? अगं लोक हसतील मला. एवढा करता सवरता मुलगा खासगी कंपनीत बड्या हुद्द्यावर गलेलठ्ठ पगार घेतो, पण बापाला नोकरीला पाठवतो म्हणतील. ते काय नाही, नानांना ही नोकरी सोडायला सांग, आराम करा म्हणा. ते ऐकणार नाहीत, त्यांना ते पटणार नाही. त्यांच्या भल्यासाठीच सांगतोय मी आई. अगं मी काही कोणी त्यांचा शत्रू नाहीये. मला माहितीये, अगदी पटलं मनाला तरी केवळ मी सांगतोय म्हणून कधी काहीही मान्य करणार नाहीत. त्यावर एक उपाय आहे. आता बायको आणशील ना, ती त्यांच्या मनासारखी आण आणि मग तुला जे काय सांगायचे ते तिच्या मार्फत त्यांना सांग, ते ऐकतील. निदान मध्यस्थ म्हणून होणारी माझी फरफट तरी थांबेल. ऐकलं का मी काय म्हणते? बोला, काय निरोप आहे? इश्श, निरोप कुणाचा? चिरंजीवांचा. त्याशिवाय ऐकलं का मी काय म्हणते अशी लांबलचक प्रस्तावना झाली नसती. बोला, काय हुकूम आहे? हुकूम बिकूम काही नाही. तुमच्या भल्यासाठीच सांगतोय तो. ऐकू तरी ते. आता इतकी वर्ष नोकरी करून रिटायर झाल्यावर पुन्हा दुसरी नोकरी धरायलाच हवी का? हो. का बरं? मला वाटतं म्हणून, माझ्या आवडीकरता. अहो पण त्याला वाटतं तुम्ही आता दगदग करू नये, विश्रांती घ्यावी. एवढंच कारण आहे? एवढंच नाही, त्याच्या मित्रांना किंवा सहकाऱ्यांना कळलं म्हणजे तेच तेच नेहमीच. याला काय वाटेल त्याला काय वाटेल. अरे कोणाच्या बापाचं खातो का चोरी करतो, भीक मागतोय? ऐकाल तो. ऐकू दे. तुमच्या पुढे कोणाचं शहाणपण चाललंय, त्याला आवडत नाही असं तो म्हणाला म्हणून सांगितलं. त्याला आवडत नाही. त्याला आवडत नाही तर ते मला का नाही सांगतो? तुझी मध्यस्थी कशाला त्यात? आजपर्यंत तुम्ही बाप लेक समोरासमोर बसून कधी बोललात? मी बोलणार नाही. जाऊ दे, माझं कर्तव्य मी केलं. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर द्या सोडून. काय हवं ते करा. आता कसं? आज यावेळी मला घरात पाहून कुणाला फारसं आश्चर्य वाटलेलं दिसत नाही. आजपासून पार्ट टाइम जॉब सोडला. हो, उगाच कुणाची मन दुखायला नकोत. आता घरी बसून फक्त आराम करायचा. आज मालकांची मनस्थिती ठीक दिसत नाही. हळू. किती ते सांगितलं तुम्हाला, त्याला मालक म्हटलेलं आवडत नाही ते. मग चुकलं काय त्यात? आता मालकाला मालक म्हणायचं नाही तर काय चाकर म्हणायचं? अगर त्यांचं त्यांच्या मालकीचं त्यांच्या नावावर. पण तो कोणी परका नाहीये, मुलगाच आहे आपला. नाव लावतो म्हणून म्हणायचं तसं. हे बघा, शिरीष इतर मुलांसारखा नाहीये. त्याला खूप वाटतं तुमच्याबद्दल. जसं तुम्ही ते दाखवत नाही ना, तसं तोही ते मनातच ठेवतो.
असो, ऐकून संतोष झाला. चला. अहो हे काय आत्ता कुठे निघालात? ते सांगितलंच पाहिजे का? हो, सांगायलाच हवं. निर्वासित आम्ही आश्रित त्या घरचे, तेव्हा मालकांना खबर दिलीच पाहिजे. मालकांची परवानगी असेल तर जरा पाय मोकळे करून यावं म्हणतो. आई, ह्या नानांचं चाललंय काय? प्रत्येक गोष्टीत वाकड काढत असतात. अरे आता त्यांचं वय झालंय. आतापर्यंत कष्ट करून आयुष्य भोगलंय त्यांनी. आता आपण दुसऱ्यावर भार होतोय, अवलंबून राहतोय, याचं दुःख आहे ते. दुसऱ्यावर? अगं दुसऱ्यावर अवलंबून म्हणजे कुणावर? स्वतःच्या मुलावरच ना. मी हा ब्लॉग घेतला तेव्हापासून सुरू झालं हे. त्यांना आवडलं नाहीये ते. त्यांनी आयुष्य काढलं चाळीच्या कोणत्या डबल रूम मध्ये. आम्ही तिथेच सडायला हवं होतं. अरे ती खोली त्यांच्या नावावर होती, खरे तेच चालवत होते. कर्तेपणाची भावना माणसाला उभारी देते. आता तू नोकरी करतोस, स्वतःची जागा घेतलीस, घर चालू लागलास, नकळत नाकर्तेपणाची भावना रुजली असेल त्यांच्या मनात. आपण निकामी झालो, दुसऱ्यावर अवलंबून आहोत, ही भावना छळते माणसाला. आणि म्हणूनच उतारव्यात माणसं विक्षिप्त, हेकेखोर, चिडखोर बनतात. तू नाही झालीस ती हेकेखोर, चिडखोर? अजून सत्ता माझ्या हातातच आहे. सून येऊ दे घरात, मग दाखवते मी प्रताप. आई, या विषयावर मला एकदा तुझ्याशी बोलायचं आहे. कुठल्या विषयावर? माझ्या लग्नाच्या. हो बाबा, तेवढी एक गोष्ट त्यांच्या मनासारखी कर. हा, अरे खूप बरं वाटेल बघ त्यांना. आई, माझं लग्न मी ठरवलंय. काय? हो, आणि माझी खात्री आहे तुला ती नक्की आवडेल. अगं खोड काढायला जागाच नाहीये तिच्यात. रंग, रूप, शिक्षण, स्वभाव. फक्त 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 काय? आपल्या जातीची नाहीये ती. हे पण हल्ली जातीचं वगैरे तसं कोणी मानत नाही, नाही का? ए आई, तू नानांची समजूत काढशील ना प्लीज? आई, आई, आता ही स्वयंपाकाची, घरकामाची दगदग सोसेनाशी झाली बघा. का? काय झालं? फार काम पडलं ना की जीव अगदी गलबल होऊन जातो. हे बघ, उद्या सकाळी डॉक्टरकडे जा आणि बीपी चेक करून दे. मागच्या खेपेसारखी ॲन्युअल धावपळ नको. आता मागला अटॅक माइल्ड होता तरी अटॅक असतो. आता प्रकृतीशी जास्त खेळ नको. काय? बर. एकदा सून घरात आली की जरा आराम तरी मिळेल. त्यासाठी एवढी प्रस्तावना झाली होती होय? इश्य, प्रस्तावना कसली? आपणच पुढाकार नको का घ्यायला? त्याची गरज नाहीये.
त्याचं त्याने ठरवलंय. तुम्हाला माहित होतं? मग तुम्ही बोलला नाहीत ते मला? मी सांगून तुझा विश्वास बसला असता. म्हणाली असतीस तुम्ही नेहमी त्याचं सगळं वाकडच पाहता, म्हणून नाही बोललो. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या मित्राची बहीण आहे. तुमच्या ओळखीचे आहेत ते? घराणं कसं आहे? मुलगी शिरीषला शोभेल अशी आहे ना? हे मी तुला नाही सांगायचं, तू मला पटवून द्यायचंस. न पाहिलेल्या सुनेची तोंडभर तारीफ करून. वकीलपत्र घेतलंयस ना तू त्याचं? मग काय सांगू त्याला? काय सांगायचंय आता? तारीख आणि मुहूर्ताची वेळ कळवा म्हणून, म्हणजे अक्षता टाकायला झाला बरं. हे बघा, एकदा स्वच्छ नाही तरी म्हणा, नाही तर मनापासून होकार तरी द्या. तुमच्या अशा तिड्या वागण्याने मधल्या मध्ये माझी कशाला दुर्दशा करता? दुर्दशा कसले येतात? मध्यस्थ ना तू. आधी खटकायचं, जीव टांगणीला लागायचा. तुम्ही तापट, तो हट्टी. एकाला जन्म दिला, दुसऱ्याबरोबर जन्म काढला. बाजू तरी कुणाची घेऊ? ही ससे होलपट कुठवर सोसू सांगा? उघडा तारा, माझ्या कर्तेपणी सुद्धा तुझं माप त्याच्याचकडे झुकलेलं असायचं. आणि आता तर काय, माझ्या खात्याची अखेरच झाली. तेव्हा उरलेल्या आयुष्यात आधार म्हणून तू त्याच्या कलानं वागावंस हे स्वाभाविकच आहे. स्वाभाविक आहे. काय झालं? झालं बोलणं? काय म्हणाले? काय म्हणणार? आमचा अगदी उद्धार झाला असेल. कशावरून? कशावरून म्हणजे? पक्का ओळखून आहे मी त्यांना. स्वतःच्या डोक्यातल्या बुरसट कल्पना काढायची तयारी नाहीये त्यांची. आम्ही जर त्यांच्या बाहेर गेलो की वाया गेलो. आता सरळ सांगा, नानांना हे लग्न पसंत नाही आणि त्यांना नाही म्हणून तुलाही नाही. समज आम्हाला लग्न हे पसंत नाही तर काय करशील तू? तो माझा प्रश्न आहे. फक्त तुझाच? दुसऱ्या कोणाचा नाही? अरे जन्मदाते आहेत ते तुझे. खरं बोललीस आहे. जन्मदातेच फक्त. जन्माशिवाय दुसरं दिलंय काय त्यांनी मला? द्यायला होतच काय म्हणा. चूप नालायक. अरे आयुष्यभर कष्ट करून पोचलाय त्यांनी तुला आणि मला सुद्धा. तुझा न परवडणारा कॉन्व्हेंटचा खर्च पार्ट टाइम नोकरी करून भागवलाय त्यांनी. शाळेतल्या तुझ्या चिमुकल्या पराक्रमाने कधी ते सुखावले तर क्षुल्लक अपयशाने धास्तावले. दूर दूरच्या नोकरीत केवळ तुला पाहायला जीवाचं रान करून रविवारच्या अखेरच्या सुट्टीत धावले आहेत ते. हे सगळं तुला कळणार नाही. डोळ्याला झापडं लावून घेतलीस ना तू, फक्त स्वतः तंग. माझी शाळा, माझा अभ्यास, माझी परीक्षा, माझं कॉलेज, माझे मित्र, माझी पुस्तकं, माझं घर, माझं आणि सगळं माझं. आय एम सॉरी आई.
पण तिचे डॅडी कॅनडाला जायच्या आत हे लग्न व्हायला हवे आई. येत्या 25 तारखेला ते निघतायत. जनरीत म्हणून एकदा ते नानांना भेटायला येतील. त्यांच्या समोर काही तमाशा नकोय मला. जे काय वाभाडे काढायचे असतील माझे ते खाजगीत होऊन जाऊन दे. माझी तोंड द्यायची तयारी आहे. कधी ना कधी हे होणारच होतं म्हणा. नानानं स्पष्ट सांगतो तसं. मी स्पष्ट सांगू? मी का रे बाबा? तुला तोंड नाही? एवढा तळणा ताठा 6 फुटी मुलगा तू भीतोस कुणाला? जिथं तिथं तुला माझी मध्यस्थी कशाला हवी? जे काय व्हायचं असेल ते समोरासमोर होऊन जाऊ दे. आता संसारात पडणार आहेस ना, व भ्याडपणा कशाला? एक तर त्यांना पटवून तरी दे, नाही तर माघार तरी घे, पण हे सगळं स्वतःच्या हिमतीवर कर. आजवर खूप केलं मी. आता मात्र मी कुणाची मध्यस्थी करणार नाही. ठीक आहे, मीच बघतो काय करायचं ते. त्याला आवडत नाही. त्याला आवडत नाही तर मला सांगायला काय झालं? तुझी मध्यस्थी कशाला? मी हा ब्लॉग घेतला तेच आवडलं नाहीये त्यांना. माझ्या कर्तेपणी सुद्धा तुझं माप त्याच्याकडे चुकलेलं असायचं. माझं लग्न मी ठरवलं आहे. तू नानांची समजूत काढ. आता तर काय माझ्या खात्याची अखेरच झाली. तू नानांची समजूत काढशील ना? तुझी मध्यस्थी कशाला? तुझी मध्यस्थी कशाला? तुझी मध्यस्थी कशाला? नाना, मला तुमच्याशी काही बोलायचं. माझ्याशी का? कारण ते अत्यंत महत्वाचं आहे आणि तितकंच तातडीचं सुद्धा. स्मिता शिरोडकर बद्दल सगळं समजलं असेलच तुम्हाला नाना. मग तुमचं काय मत आहे? कशाबद्दल? मी तुमच्याशी बोलतोय नाना. पुस्तक वाचायचं कारण नाही आता. तू बोल, मी ऐकतोय. तसं नवीन काहीच सांगायचं नाहीये म्हणा. जे काय सांगायचं होतं ते सगळं आईला सांगितलंच होतं. हो, त्या दिवशी काहीतरी म्हणत होती खरी. सून येणार म्हणून खुशीत दिसत होती ती. आणखी काय म्हणत होती ती? काय म्हणणार? तुझ्या निवडीबद्दल खात्री आहे तिला. तिची खुशी, तिची खात्री, तिचं काय सांगत बसला? आता तू तिला सांगितलंस म्हणून म्हटलं तिची प्रतिक्रिया तुला सांगावी. मला तिची नव्हे तुमची प्रतिक्रिया हवी आहे नाना. माझी प्रतिक्रिया? एवढं सगळं झाल्यानंतर, ठरल्यानंतर? समज मी सांगितलं तुमचं हे लग्न मला पसंत नाही तर शपथ सांगतो नाना, हे घर सोडून निघून जाईन मी. इथून चालता होईल. कुठून? स्वतःच्या घरातून? अहो, घर तुमचं, तुमच्या मालकीचं, निर्वासित आम्ही. नामर्जी झाली तर तुम्हीच आम्हाला घराबाहेर काढायचं. काढलं असतं निदान रोजचा मनस्ताप तरी वाचला असता माझा. त्या खुराड्यातून इथे आलात कसले? मलाच गरज असल्यासारखा हातापाय पडून आणावं लागलं. पण तुमची शिरजोरी आहेच. मग तुला काय वाटलं? तुझे उपकार मानून तुझा मेंढेपणा स्वीकारायला हवा होता. तुझ्या प्रत्येक कृतीचं कौतुक करत होळबासारखी मान डोलवायला हवी होती. बस करा नाना, बस करा. आजवर केवळ आईसाठी सारं शोषित आलोय मी. मग तुला तरी काय वाटलं? मी स्वतःसाठी सगळं सहन करतोय
अरे निव्वळ तिला बरं वाटावं म्हणून. शिरीष, एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या दोघात मी आधी गेलो तर प्रश्नच मिटला, पण तिच्या मागे राहायची पाळी आली तर या घरात राहणार नाही मी. खूप ऐकलं नाना, खूप ऐकलं. पुढचं पुढे पाहूच, पण मी तर आत्ताच निश्चय केलाय, लग्नानंतर एक मी तरी ह्या घरात राहीन, नाही तर. तोंडावर कुणाला बोलतोय याचं काही भान? मोठा झाला, स्वतंत्र झालास, पण आभाळातून पडला नाहीस की जमिनीतून उगवला नाहीस. तुझी हिम्मत. तारा, तारा, आणि तुम्ही तुम्ही हो, तुम्ही आपलं वय कधी सोडणार? तुम्हाला तुम्हाला कल्पना नसेल, तुमच्या प्रत्येक शब्दाचा वळ उठतो इथं इथं माझ्या काळजावर. शांत हो तारा, शांत हो. हो, मी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून तुम्ही मला ही शिक्षा देताय? सांगा, मी मी काय केलं तर तुमच्यातली ही तेढ संपेल? मला तुम्हा दोघांना एकदा जवळ आलेलं बघायचंय हो. त्यासाठी जीवन. मी डॉक्टरला बोलवतो. तारा, शुद्धीवर आली, संकट टळलं.